नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले माळशेंद्र या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात असलेली शासकीय विहिरीतून विद्युत मोटर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये या विहिरीत 10 HP ची 2 विद्युत पंप गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज करण्यात आले होते. तसेच नियमित पाणी पुरवठा करत होते. 24 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मोटर चोरून नेली आहे. यामध्ये 2 विद्युत मोटर आणि 100 ते 150 फूट केबल हा चोरट्यांनी चोरून नेलाय. ज्यावेळी पाणी पुरवठा करणारे कर्मचारी गजानन अंबादास जाधव हे सकाळी 3:45 वाजता मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना सदरचा प्रकार घडल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी तात्काळ सदरची घटना गावचे सरपंच विजय लहाने यांना फोन कॉलवर दिली. 4:45 वाजता चंदनजिरा पोलीस ठाणे गाठले आणि सदरची घटना पोलिसांच्या लक्षात आणून देत अज्ञात चोरट्याविरोधात रितसर तक्रार दिली आहे. मात्र सकाळचे 7 वाजेपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध घ्यावा, कारण मागील 1 ते 2 वर्षांपासून आमच्या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरून मोटर चोरी जाते. मात्र पोलीस गांभीर्यानं घेत नसल्यामुळे या चोरट्यांना धाक राहिला नाही. त्यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या प्रसंगी दिलाय. भाऊ, काय प्रकरण आहे? पोलीस स्टेशनला आलेत काय? आज आम्ही चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. आमच्या माळशेंद्र ग्रामपंचायतची मागच्या वर्षीसुद्धा मोटर त्या ठिकाणी चोरी गेली होती चंदनजिराच्या हद्दीमधून. आमची घाणेवाडी तळ्यामध्ये आमची विहीर आहे ग्रामपंचायतची, आणि त्या विहिरीच्या बाजूबाजूला 100 फुटाच्या अंतरावर दुसरी पण एक विहीर आहे. त्याच्या 150 फुटाच्या अंतरावर परत मांगदेळगावची विहीर आहे. पिंपळगाव, मांगदेळगाव, वंजार उमरत आणि माळशेंद्रा या तिन्ही विहिरी त्या लाईन आहे. 2 वेळेस आमच्या एरियाहून त्या ठिकाणी केबल, मोटर, स्टार्टर चोरी गेलेलं आहे. 2 वेळेस आम्ही या पोलीस स्टेशनला तक्रारी द्यायला आहे. आतासुद्धा म्हणजे 1 वर्ष पहिले 2 मोटरा चोरी गेल्या. आताही आमच्या ते दोन्ही एरियातल्या मोटरा चोरी गेल्या, केबल चोरी गेलेला आहे. आमचा शिपाई जेव्हा सकाळी तिथे गेला 4ला आणि त्याने 4ला आम्हाला फोन केला. आमच्या गावामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम आहे, एक मैतीचा कार्यक्रम आहे. हे दोन्ही कार्यक्रम असता कारणानंसुद्धा गावामध्ये आता पाण्याची टंचाई आहे आणि आम्ही सकाळच्या 4 वाजल्यापासून या पोलीस स्टेशनमध्ये यायला आहे. आता आमच्या उपसरपंचाने PI साहेबांशी सुद्धा बोलणं केलं आहे. मी DYSP साहेबाला बोललो, SP साहेबाला सुद्धा बोलवलं आहे. अद्यापही आमचा गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही सर्वप्रथम या चंदनजिरा पोलीस स्टेशनमधून आम्ही सर्वप्रथम इथं या पोलिसाचा निषेध करतो की या ताबडतोब एवढी गंभीर घटना असताना पोलिसाचं काम आहे की आम्ही आता चोरी झाली सकाळच्या 4 वाजल्यापासून ते नाही का पुरं रफादफा केल्यानंतर पोलीस तपास करताना नंतर त्या आरोपीला पकडताना का आमचं म्हणणं आहे की त्या डॉग घ्यावा, आत्ताच्या आत्ता ते जाऊन तपास करावा आणि आम्हाला आमच्या मोटरा सुबित करावा, नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व गावाच्या वतीने आम्ही रस्ता रोको पिंपळगावला करणार आहे. काय नाव आहे? विजय लहाने. जालना तालुक्यातील गोंदेगाव फाट्यावर काल दुपारी एक भीषण अपघात घडला असून या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोंदेगाव फाट्यावर काल दुपारच्या सुमारास एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार देवमूर्ती येथे रहिवासी असलेले शत्रुघ्न पंढरीनाथ फुलझाडे वय 28 आणि यशवंत शामराव मिसाळ वय 32 हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. गोंदेगाव फाट्याजवळ ते पोहोचता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे देवमूर्ती गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांनी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित कार चालकाचा शोध घेतला जातोय. दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पुढील तपास जालना तालुका पोलीस करतायत. काही ऍक्सिडेंट झालाय, 2 जण मयत झालेत, काय सांगाल? आमचे बंधूच आहे. दोन मुलं आमच्या भावाने नवीन शेती घेतली थारला, तर त्यानिमित्त आम्ही गाव जेवण ठेवलं होतं दाळभट्टीचं. हे मुलं आमचे जेवण सनी परत देवमूर्तीकडे येत असताना गोंदेगाव फाट्यावर इनोवा कंपनीची 4 व्हीलर गाडी येत होती आणि आमची डेलक्स गाडी होती. 2 मुलं आमच्या साईडने येत होते. एक आमचा बंधू होता शत्रुघ्न पंढरीनाथ फुलझाडे वय जवळपास 28-29 वर्ष
आणि दुसरा शत्रुघ्न शामराव मिसाळ वय 32 वर्ष. या दोघांचा डेलस गाडी 2 व्हीलरवर येत असताना इनोवा गाडीने त्यांना पाठीमागून धडक दिली. इनोवा गाडीचा नंबर आहे MH21 हो ना MS21V 9799 इनोवा गाडी. या गाडीनं पाठीमागून उडवलं. हो पोलीस स्टेशनला आता कल्पना दिली, आता घाटीमध्ये आणलेले आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली. काय नाव आपलं? मी रामचंद्र काशीनाथ फुलझाडे देमूर्ती. जालना शहराच्या विकासाची धुरा हाती घेतलेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना आता कायद्याचं आणि सुरक्षेचं कवच मिळणार आहे. जालना महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांसाठी आज एका विशेष 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संवाद, मेळावा आणि प्रशिक्षण अशा दुहेरी उद्देशानं आयोजित या कार्यक्रमात पोस्को कायदा, महिला सुरक्षा, अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम आणि सायबर क्राईम यासारख्या गंभीर विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. जालना महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोलीस दलाच्या वतीने एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन जालना महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी अध्यक्षस्थानी स्वतः पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, अनंत कुलकर्णी पोलीस उपअधीक्षक जालना, दैतुवार पोलीस उपअधीक्षक गृह, अशोक पांगारकर, कमलेश खरे आणि अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रशिक्षण शिबिरात तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विविध कायदेशीर विषयांवर प्रकाश टाकला. एटीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिन हिंगेवाड यांनी अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यांचे समाजावर होणारे घातक दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. पोस्को आणि महिला सुरक्षा चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड यांनी पोस्को कायदा आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी यावर भाष्य केलं. सायबर सुरक्षा, वाढत्या डिजिटल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर संजय सोनवणे यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक महिला बालकल्याण विभाग सभापती संध्या देठे यांनी केलं. त्यांनी या शिबिराची गरज आणि नगरसेवकांसाठी त्यांचं महत्त्व विशद केलं. कार्यक्रमाच्या शेवटी उपसभापती पद्मा मानधनी यांनी महापालिकेतर्फे आयोजक, प्रशिक्षक आणि उपस्थित नगरसेवकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हिंगेवाड यांनी केले होते, तर सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी पार पडले. या शिबिराला नगरसेवक, नगरसेविका आणि या कार्यक्रमाचे नेटके आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हिंगेवाड यांनी केले होते, तर सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी पार पाडले. या शिबिराला नगरसेवक, नगरसेविका आणि पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवकांना कायद्याचं ज्ञान मिळाल्यामुळे प्रभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि महिला बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि प्रशासन यांच्यात एक मजबूत समन्वय निर्माण होईल असा विश्वास या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय. तीर्थपुरी परिसरातील भाग्यवान शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि तीर्थपुरी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून 42,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना तीर्थपुरी घनसावंगी रोडवरील भाग्यवान शिवारात बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. कल्याण बाबूराव चिमणे नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीच्या जागेत हा जुगार अड्डा थाटला होता. चन्ना मन्ना नावाच्या जुगाराचा खेळ या ठिकाणी जोरात सुरू होता. पोलिसांनी धाड टाकताच तिथे एकच खळबळ उडाली. जुगार चालकासह 32 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 कार, 22 मोटरसायकल, 28 मोबाईल आणि 68,720 रुपये रोख असा एकूण 42,43,640 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. पकडण्यात आलेले आरोपी घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी आणि आसपासच्या गावांमध्ये रहिवासी आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, राजेंद्र वाघ आणि त्यांच्या संपूर्ण पथकानं महत्वाची भूमिका बजावली. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. जालना पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट वाहनांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांनी सदर वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने त्यानुसार गुरुवारी जालना शहरात विविध ठिकाणी शहर वाहतूक शाखा जालना यांनी शहरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट वाहनांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेत
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान मोडिफाईड बदल केलेले सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविणाऱ्या बुलेट वाहनधारकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. कर्णकर्कश आवाज सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करतो तसेच कायद्याचं उल्लंघन आहे. कारवाई दरम्यान संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 3 वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच वाहन चालकांचं भविष्यात नियमांचं पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शहर वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नये आणि वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावे. अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबवण्यात येणार आहे. सदरची मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे आणि पोलीस जमादार तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम शहरात विविध महत्त्वाच्या पॉइंटवर राबवण्यात आली आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.